तर बुलेटिनची सुरुवातच करूया पावसाची अपडेट घेऊन। कोल्हापूरमध्ये आपण जातोय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। अर्धा फुटानं पाणी वाढल्यास पंचगंगा नदी ही इशारा पातळी गाठणार असल्याचं कळतंय। तर कोल्हापुरात नागरिकांचं स्थलांतर आता सुरू करण्यात आलंय। सुत्रावाड्यातील 8 कुटुंबांचं रात्रीच स्थलांतर झालंय। तर जिल्ह्यातील 86 बंधारं ही पाण्याखाली गेली आहेत। गगनबावडा आंबा मार्गे कोकणाची वाहतूक जी आहे ती आता बंद झाली आहे। शिवाजी विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा देखील या पावसामुळे स्थगित करण्यात आल्या। तर कोल्हापूरमध्ये मुसळधारा कोसरतात आणि याच पार्श्वभूमीवरती जनजीवन विस्कळीत झालंय। अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये पावसाची सद्यस्थिती काय आहे? मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालंय। कोल्हापुरात गेल्या 24 तासापासून पावसाचा जोर आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागलेली आहे। सध्या पंचगंगा नदी आहे ती इशारा पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते। अद्यापही पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये अर्धा फुटाने वाढ झाल्यास पंचगंगा नदी इशारा पातळी गाठू शकते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। नागरिकांचं स्थलांतर आहे ते जिल्हा प्रशासनाने सुरू केलेलं आहे। कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह जो भाग आहे तो सुतारवाड्याचा परिसर आहे। या परिसरामधल्या नागरिकांचं रात्रीचं हे जे स्थलांतर आहे प्रशासनाने सुरू केले। सुमारे 8 कुटुंबातल्या 28 नागरिकांचं स्थलांतर आहे ते जिल्हा प्रशासनाने केले। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरच्या पावसामुळे जवळपास 86 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि गगनबावडा आणि आंबा या दोन्ही मार्गे कोकणचा संपर्क आहे तो तुटलेला आहे। त्यामुळे वाहतूक सुद्धा आता कोल्हापूर जिल्ह्यात हळूहळू विस्कळीत होताना पाहायला मिळते। जनजीवनावरती त्याचा परिणाम आहे ते आता व्हायला सुरुवात झालेली आहे। खरं तर आता 39 फुटाची ही इशारा पातळी आहे। इशारा पातळी गाठल्यानंतर अनेक नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना आहे ते जिल्हा प्रशासनाने सुद्धा दिलेल्या आहेत। एकूणच पावसाचा जोर आहे तो जिल्ह्यात कायम असल्याचं पाहायला मिळते। राधानगरी धरण सुद्धा 80% अधिक आहे ते भरलेलं आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते। आपत्कालीन स्थितीमध्ये असलेल्या ज्या सगळ्या टीम आहेत त्या सध्या सतर्क आहेत आणि नागरिकांना सुद्धा आता सतर्क राहण्याच्या सूचना आहेत ते जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत। नक्कीच ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहणार आहोत पावसाची। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।